नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। थकीत मानधन मिळावे यासाठी आशा व गट प्रवर्तक संघटना धुळेतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत देण्यात आले निवेदन। शिरढाणे येथे सुरू असलेल्या आवादा सौर प्लांट या कंपनीची जमीन घोटाळ्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी। देवपूर मंडल महिला मोर्चातर्फे नगावबारी परिसरात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। निंबूळ येथे संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक। आणि महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पानपोईचा शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे ऑक्टोबर 2025 पासून थकीत मानधन केंद्र शासनाकडून मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना धुळेतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या माहे ऑक्टोबर 2000 पासूनचे थकीत मानधन केंद्र शासनाकडून मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रामध्ये सन 2005 सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। सुरुवातीपासून आशा स्वयंसेविका काम करीत असून महाराष्ट्रात 78,000 आशा कर्मचारी कार्यरत आहेत। कामावर आधारित त्यांना मोबदला मिळतो। आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागाच्या महत्त्वाचे काम करीत असून ते आरोग्य विभागाचा मुख्य कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आशांची नेमणूक भारतीय संविधानानुसार आरोग्य विषयक घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरता झाली। NRHM सारख्या तात्पुरत्या योजनेचा आशा स्वयंसेवकांचा भाग आहे। तर NRHM योग्यरित्या चालवण्यासाठी आशांची पदे कायद्याने निर्माण केलेली पदे केली असून ऑक्टोबर 2025 पासून केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या मानधन आस्थागित थकीत असून ते मानधन आपल्या स्तरावर आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मानधन त्वरित अदा व्हावे अशी मागणी करण्यात आली। तसेच केंद्र शासनाने 2018 पासून मानधनात वाढ केली नसून ती वाढही व्हावी यासह गट प्रवर्तक यांना 36,000 रुपये किमान वेतन देण्यात यावे। आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन 26,000 देण्यात यावे। आशा स्वयंसेविका यांचे मात्रा ॲपवर काम चालू असून त्या कामासाठी 5G मोबाईल टॅब देण्यात यावा। गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यात येऊन निर्वाह भत्ता 5,000 रुपये देण्यात यावा। गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासन नियमानुसार भर पगारी प्रसूती रजा देण्यात यावी। गट प्रवर्तक आशा सेविकांना शासनाने ठरवून दिलेल्या कर्तव्य जबाबदारी व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे विना मोबदल्या देण्यात येऊ नये। दिवाळी बोनस 5,000 रुपये देण्यात यावा। निवडणूक ड्युटीचे मानधन देण्याची तरतूद करण्यात यावी। 10 वर्ष पूर्ण झालेल्यांना सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करावे। प्रधानमंत्री मातृवंदना या कामाचे मानधन देण्यात यावे। आयुष्यमान कार्डाचे वेतन देण्यात यावे। PMMVY चे मानधन देण्यात यावे। गट प्रवर्तक यांना डाटा एंट्रीचे पूर्वीप्रमाणे मानधन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी वसंतराव पाटील, शारदा पाटील, सविता मैरे, कल्पना वाघ, सीमा चौधरी, कल्पना हालोरे, संगीता पाटील, लक्ष्मी सूर्यवंशी, रेणू बडगुजर, रत्ना पाटील, संगीता पाटील, शोभाबाई पाटील आदी उपस्थित होते। दिनांक 15/4/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं। निवेदनात जे आशांचं ऑक्टोबर महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन हे थकीत असून ते मानधन त्वरित मिळावं। केंद्र शासनाने 2018 पासून केंद्राच्या मानधनात वाढ केली नाही, ते मानधन त्वरित देण्यात यावं। तसेच ऑनलाईनची सक्ती शासनाकडून केली जाते, परंतु ऑनलाईन कामासाठी त्यांना मोबाईल 5G टॅब देण्यात यावा। तसेच दिवाळीच्या वेळेस जे प्रलंबित मागण्या आहे आमच्या दिवाळी बॉबीज म्हणून 5,000 गट प्रवर्तक आशांना देण्यात यावं आणि शासनाने आशा व गट प्रवर्तक यांना किमान वेतनाचा कायदा करण्यात यावा। गट प्रवर्तकांना 36,000 रुपये किमान वेतन, आशांना 26,000 किमान वेतन देण्यात यावं। तसेच इतर मागण्याचे निवेदन आम्ही आज रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सुपूर्द केलं आणि त्यांना विनंती केली की आमच्या निवेदनाची मागणी ह्या शासनापर्यंत तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीपर्यंत पाठवावे अशी विनंती केली आणि त्यांनी मान्य केल्याने तुमच्या भावना आणि त्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पाठवू
असं त्यांनी आश्वासन दिलं. धुळे तालुक्यातील शिरडाणे प्रनेर येथे सुरू असलेल्या आवादा सौर प्लांट या कंपनीची जमीन घोटाळ्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील शिरडाणे प्रनेर गट नंबर 37 अ ब क या ठिकाणी सुरू असलेल्या आवादा सौर प्लांट या कंपनीची जमीन घोटाळ्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा. तालुक्यातील आदिवासी समाजासाठी शबरी घरकुल योजना तात्काळ सुरू करावी. तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आदिवासी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासंदर्भात आपल्याला अनेक वेळा निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. आवादा सौर प्लांट या कंपनीने बेकायदेशीर दादागिरीने आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा केला आहे. आदिवासींच्या जमिनी या शासनाची परवानगी शिवाय कोणालाही घेता येत नाही. तरी सुद्धा त्या कंपनीने जमिनी बेकायदेशीर बळकावल्या आहेत. त्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा झाला आहे. तरी आपण योग्य ती समिती नेमून चौकशी करावी. तालुक्यातील अनेक वर्षापासून शबरी घरकुल योजना ही फक्त प्रत्येक गावात 1-2 लाभार्थ्यांना दिली जाते आणि धुळे तालुक्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शबरी घरकुल योजनेचे घरे जास्त प्रमाणात मंजूर करून आदिवासी बांधवांना न्याय द्यावा. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची संख्या आहे. त्यात सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. काम उपलब्ध नसल्याने आदिवासी तरुणांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे. तरी आदिवासी तरुणांना आपण आपल्या स्तरावर राष्ट्रीयकृत बँकांना विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आदिवासी समाज आपल्या स्वतःचा व्यवसाय स्वतः चालू करू शकेल. त्यामुळे त्याला रोजगार उपलब्ध होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. यासाठी आपण संबंधित बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आदेश द्यावे अशी मागण्या करण्यात आल्या. यावेळी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा मयुरी सोनवणे, मीना भिल, आशाबाई भिल, इंदाबाई भिल, वर्षा भिल, प्रमिला भिल, लक्ष्मण भिल, मिलाबाई भिल, सुभाष मालचे, देवदास मालचे आदी उपस्थित होते. शिरडाणे परनेर या गावामध्ये बेकायदेशीर आदिवासींच्या शेतीवर सौर प्लॅन्ट उभा करण्यात आला. गेल्या 1 वर्षापासून आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देत आहे आणि त्या आदिवासींच्या शेतीची दखल न घेता त्यांना त्याचा मोबदला न मिळता बेकायदेशीर सौर प्लॅन्ट उभा केला आहे आणि त्याची चौकशी तत्काळ त्यांनी लावावी. दुसरी गोष्ट, आमच्या आदिवासी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना घरकुलं मिळत नाही आणि ज्यांना घरकुलं मिळाले आहे त्यांचे पैसे पडत नाही. त्यांना तत्काळ घरकुलं मिळावा. तिसरी गोष्ट, आमचे जे मुलं आमचे जे आदिवासी मुलं आहेत शिकलेले ते बेरोजगार आहे, त्याला बँकेने कर्ज द्यावा किंवा त्यांना बिझनेससाठी काही लोन मिळावा. यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे. एवढे बोलवते आणि 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील नगाववारी परिसरात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवपूर मंडळ महिला मोर्चातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील नगाववारी परिसरात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवपूर मंडळ महिला मोर्चातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. देवपूर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सुरेखा थोरात यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप धुळे महानगर सरचिटणीस सुनील कपीर, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, सरचिटणीस नीरज देसले, भाजप महिला मोर्चा धुळे शहराध्यक्ष सुवर्णा पाटील, उपाध्यक्ष देवयानी जगताप, सरचिटणीस छाया पाटील, संगीता चौधरी तसेच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक ललित माळी, स्वामी कुटे, धीरज जगताप, रणजित राजे भोसले, सागर खैरनार, संदीप माळी, रोहित सानप, पंकज सूर्यवंशी, सोनाली सूर्यवंशी, माजी सैनिक मधुकर पाटील, प्रकाश चौधरी, सूर्यवंशी साहेब, रमेश मराठे, संभाजी कोळी, दिगंबर गुरव, आनंदा बैसाने, भगवान कांबळे यांच्यासह नगावबारी फॉरेस्ट कॉलनी, कदमबांडे नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या आज 135व्या जयंतीनिमित्त नगावबारी येथे आज प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, छायाताई पाटील, नाव पडपड सांगा, संगीताताई चौधरी, नीरज भाऊ देसले, सरचिटणीस प्रथमेश भाऊ गांधी, मंडल अध्यक्ष आमचे बाविस्कर साहेब, सूर्यवंशी साहेब, सागर भाऊ खैरनार, संदीप भाऊ माळी, किरण भाऊ पाटील, मधुकर पाटील आणि परिसरातील तमाम भीम सैनिक आणि शिवसैनिक यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजनासोबतच आपण छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन केलं. त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे पूजन केलं आणि महादंडनायक भगवान वीर एकलव्य यांचे प्रतिमेचं पूजन केलं. आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करतो. फक्त यावर्षी एवढंच केलं, आपण या चारींची एक संयुक्त जयंती साजरी केली, जेणेकरून वेगवेगळे करतो आपण नावावर सगळा समाज हा एकवटला पाहिजे, हीच आपली अपेक्षा आहे. आणि दरवर्षी ह्याच अनुषंगाने आपण प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन करू आणि सगळे जेवढी भाजपाचे पदाधिकारी, भीमसैनिक, शिवसैनिक जेवढे आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यासोबत माझे जेवढे मित्रपरिवार आहे, नगाबारी परिसर, फॉरेस्ट कॉलनी, कदमबाने नगर यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गावातून संत गोरोबा काकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 28 वर्षापासून संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनाचे ग्रामस्थांतर्फे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी गुढ्या, रांगोळी टाकून पालखीचे पूजन करण्यात आले. चौकात फुगडी खेळून महिलांनी आनंद साजरा केला. पालखी मिरवणुकीत भजनी मंडळासह ग्रामस्थ भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नमस्कार, मी हरिभक्त परायण ठिकाणा आबा निमगुळकर बोलत आहे. आम्ही निमगुळचे भजनी मंडळ आहोत. आम्ही कायम म्हणजे 28 वर्षापासून श्री हरिभक्त परायण गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. आता 28 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आम्ही कायमस्वरूपी टिकून राहू हीच आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करू. आणि आज 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची पालखी मिरवणूक आम्ही गावातून सर्व भजनी मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ अगदी आनंदाने तयार करत आहोत. आणि घरोघरी गुढी उभारतो. दलित रंग रांगोळी महिला मंडळ अतिशय आनंदाने फुगडी खेळत आहेत. तरी असे कायमस्वरूपी आम्ही गोरोबा काका पुण्यतिथी साजरी करू अशीच आम्ही प्रभू चरणी प्रार्थना करू. धन्यवाद. धुळे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पानपोईचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. संत श्री गाडगे महाराज यांनी दिलेल्या उपदेशाला प्रेरित होऊन धुळे शहरातील महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत येथे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत येथे कामानिमित्त भर उन्हात येणाऱ्या तहानलेल्या जनतेला स्वच्छ थंड फिल्टर पाणी मिळावे या दृष्टिकोनातून सदर श्री संत गाडगे महाराज पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांच्या हस्ते सदर पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ओमप्रकाश अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाले, युवा नेते सुहास अंपळकर, नगरसेवक नंदू सोनार, ओम खंडेलवाल, अमोल मासुळे, रवींद्र आगाव, सुनील चौधरी, डी पाटील, राम कानडे, सुरेश कोडगीर, सुनील सपकाळ, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव आदी उपस्थित होते. आज बुधवार रोजी संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर उन्हाळ्याचे तीव्र दिवस असल्या कारणामुळे नागरिकांना थंड पाणी मिळावं, उन्हाच्या झळा पोचू नये या अनुषंगाने आज या ठिकाणी पानपोईचं उद्घाटन आदरणीय धुळे शहराचे विद्यमान आमदार धर्मयोद्धा यांचे पिताश्री तसेच महापौरताई तसेच उपमहापौरताई व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नगरसेवक व सर्व धुळे जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, तालुका तालीम संघाचे पदाधिकारी व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज या पाणपोईचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांमध्ये थंड पाण्याची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी व लोकांसाठी या ठिकाणी 24 तास पाणपोई खुली राहील असे आव्हान संत गाडगे बाबा समिती व कृती समितीच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर केलेले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. थकीत मानधन मिळावे यासाठी आशा व गट प्रवर्तक संघटना धुळेतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत देण्यात आले निवेदन. शिरडाणे येथे सुरू असलेल्या आवादा सौर प्लांट या कंपनीची जमीन घोटाळ्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी.
देवपूर मंडल महिला मोर्चातर्फे नगावबारी परिसरात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. निंबूळ येथे संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त काढण्यात आली पालखी मिरवणूक. आणि महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पानपोईचा शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.